राजवीर शौर्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. वी आर व्हेरी हॅपी. यू ऑल्सो कम. हे हॉटेल डेक्कनला आहे, आर मॉलला, सेकंड फ्लोअरला, दे दनादन हॉटेल. आम्ही राजवीर शौर्याच्या बड्डेसाठी हे हॉटेल चॉईस केलं का तर इथे अनलिमिटेड फूड आहे आणि टोटल 118 फूड आयटम आहेत. सो सगळे गेस्ट फूड छान एन्जॉय करतील. मल्टिपल व्हरायटी फूड त्यांना खायला मिळेल आणि मुलं पण खुश होतील. म्हणून आम्ही हे हॉटेल चॉईस केलं. यापूर्वी एकदा आम्ही आलो होतो या हॉटेलवर, आठवतं आहे मला. तेव्हा आम्ही ओन्ली फॅमिली आलो होतो. सो तेव्हा पण खूप एन्जॉय केला होता. सो आम्ही डिसाईड केलं की हा ऑप्शन खूप छान राहील आणि सर्व गेस्ट हॉटेलच्या एंट्री गेटलाच ते एक स्टिकर हँड्सला तो बेल्ट बांधतात. सो मे बी त्यावर ते काउंटिंग करत असतील. आम्ही टोटल अराउंड मोर दॅन 35 होतो. आणि हा राजवीर शौर्याच्या बड्डेचा केक, चॉकलेट फ्लेवर. त्यांना खूप आवडतो चॉकलेट फ्लेवर. केक पाहून ते खूप खुश झालेत दोघे. ते दोघे ट्विन्स असल्यामुळे कोणी फर्स्ट केक कट करायचा यावरून ते दोघे फाईट करतात. आज पाहूया कोण फर्स्ट केक कट करतंय. राजवीर खूप घाई करत असतो केक कट करायला. आता सगळेजण राजवीर शौर्याचा ऑप्शन करतील आणि मग आपण केक कट करूया. दोघे खूप खुश झालेत.
टाळ्या वाजव सगळ्यांचे म्हणजे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. मामाला चार ग कसं बघते मामाला चारा मामा बारीक तोंड गेले आणि आता आम्ही सगळेजण डिनर करणार आहे. आम्ही प्लेट्स पण घेतल्यात. इथे मेन तर खाण्यासाठीच जास्त मजा येते. तर टोटल 118 फूड आयटम आहेत. तेही मी दाखवते फूड आयटम्स, इन्क्लुडिंग कोल्ड्रिंक, जिरा, ताक, माझा, फॅन्टा, हे सगळं कोल्ड्रिंकमध्ये आहे. आम्ही सगळे फूड एन्जॉय करतोय. आहे बॉबी, मिसळपाव, पुरी, चपाती, पापड, बटाट्याची सुकी भाजी, मसाला दालमध्ये पण ऑल आयटम होते. आणि ह्या वेगवेगळ्या भाज्या, बैंगन मसाला, भेंडी मसाला, पालक पनीरचेही वेगवेगळे आयटम थोडेफार होते. दाल बाटी, त्यानंतर भाज्यांमध्येही खूप सारे प्रकार होते. हा सगळ्यांनी बुफे लावलेला आहे तिथे. आणि पेढे, 2 प्रकारचे पेढेही होते. आणि चाटमध्ये पाणीपुरी, दहीपुरी, आणि हे आचार आणि चटणीचा सेक्शन होता. हा कोल्ड स्वीट आणि हे चाट. बॉबी, लहान मुलांना बॉबी खूप आवडते. करीज पण खूप छान होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ते पर पर्सन 400 चार्ज करतात दे दनादन हॉटेलमध्ये. पण खरंच फूड खूप छान आहे. ऑल आयटम खूप टेस्टी आहेत. भेंडी मसाला, पालक पनीर, कित्येक भाज्यांची नावं मला तर आठवतही नाही आहेत. गुजराती डाळ वेगळी, महाराष्ट्रीयन डाळ वेगळी, असे डाळीमध्ये प्रकार होते. आणि त्यांनी जो बुफे लावला आहे तो पण खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. स्वीटमध्ये सॅलड वगैरे खरंच खूप छान होतं. पपई, वॉटरमेलन, आणि हे लस्सी, श्रीखंड, मलई श्रीखंड. एक स्वीटमध्ये महाराजा आयटम पण होता, तो पण खूप टेस्टी होता. आणि कसं वाटलं जेवण? आमरस खूप पिला मी. 2 वाटी आमरस पिला. आपने तो 400 के ऊपर खाली रुको ना भैया थोड़ा ये और कुछ ऋतु होटल कैसे लगा? शेवटी आम्ही बाहेर आलो डिनर झाल्यानंतर. आणि मग आईस्क्रीम आहे इथे आउट गेटला. इथेच वेगवेगळे फ्लेवर होते आईस्क्रीममध्ये. मी तर खूप जेवण केलं होतं, सो आईस्क्रीम नाही खाल्ली.
सगळेजण आईस्क्रीम एंडला एन्जॉय करतात. मग आईस्क्रीम खाताना असंच थोडं मग बोर होऊ नये म्हणून आम्ही लेडीजने एक छोटासा फॅशन शो केला. मजा आली. सगळ्या लेडीजने आम्ही एन्जॉय केला. हा होता त्या दिवशीचा आमचा लास्ट फोटो. अँड नाव फायनली बाय बाय टू हॉटेल दे दनादन.